छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासातील अनेक घटनांचा साक्षीदार असणारे अनेक गडकिल्ले आहेत. महाराष्ट्रामध्ये जे आता युनेस्कोने जे जागतिक वारसा स्थळ म्हणून या 12 गडकिल्ल्यांची नोंद केलेली आहे, तेच गडकिल्ले आता साताऱ्यात देखील आपल्याला पाहता येणार आहेत. साताऱ्याच्या छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयात सध्या मी आहे आणि याच ठिकाणी जर पाहिलं जे युनेस्कोने जी 12 किल्ले जे नोंद केलेले आहेत, ज्यामध्ये 11 महाराष्ट्रातले आणि एक जो किल्ला आहे तो तामिळनाडूमधला आहे, या किल्ल्यांच्या हुबेहूब प्रतिकृती ज्या आहेत त्या छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयात साताऱ्यामध्ये आता पाहता येत आहेत. आपण जर पाहिलं तर युनेस्कोने ज्यावेळेस साताऱ्यामध्ये भेट दिली होती प्रतापगड किल्ल्याला, त्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयात देखील युनेस्कोची टीम जी आहे ती या ठिकाणी आली होती आणि हे सर्व किल्ले एकाच ठिकाणी त्यांनी या प्रतिकृतीच्याद्वारे पाहिले होते. यावेळेस या किल्ल्यांचं संपूर्ण सादरीकरण देखील याच सातारा शहरामध्ये जो संग्रहालय आहे या ठिकाणी झालं होतं. आणि आता जर पाहिलं तर छत्रपती शिवाजी महाराजांचा खरा जो इतिहास आहे तो या पूर्ण गड किल्ल्यांमध्ये आहे. हेच ते गड किल्ले जे आहेत ज्यामध्ये प्रतापगड असेल, पन्हाळा असेल, शिवनेरी आहे, रायगड आहे, असे जवळपास 12 जे किल्ले आहेत या किल्ल्यांची नोंद जी आहे ती युनेस्कोमध्ये म्हणजेच जागतिक वारसा स्थळामध्ये झालेली आहे. सातारा जिल्ह्यातला प्रतापगडाचा जो आहे तो देखील या ठिकाणी नोंद झालेला आपण पाहतोय. आणि अक्षरशः अगदी हुबेहूब ही जी प्रतिकृती आहे ती आता सध्या आपण या संग्रहालयामध्ये पाहत आहेत. पूर्णपणे हे किल्ले जे आहेत ते पूर्णपणे या ठिकाणी सादरीकरण केलेलं एकूणच पाहायला मिळत आहे. आपल्यासोबत बोलण्यासाठी या संग्रहालयाचे अभिरक्षक प्रवीण शिंदे सर आहेत. सर, ही प्रतिकृती आपण पाहतोय, काय सांगाल याविषयी एकूणच? गतवर्षी श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेले 12 किल्ले यांचे नामांकन झाले. त्यानंतर मान्य संचालक पुरातत्व विभाग मुंबई यांनी सदर 12 प्रतिकृती तयार करून दिल्ली येथे प्रदर्शित केल्या आणि त्या केलेल्या किल्ल्याचे मॉडेल हे सातारामध्ये आणून ठेवण्यात आले. तदनंतर 4 ऑक्टोबर 2024मध्ये युनेस्कोची टीम इथे आली आणि स्वतःही 12 किल्ल्याची पाहणी करून मान्य संचालक पुरातत्व विभाग आणि माननीय जिल्हाधिकारी सातारा यांनी त्यांना पूर्ण किल्ल्यांची माहिती देऊन रिपोर्ट सादर केला. त्याप्रमाणे आत्ता सध्या माननीय मंत्री महोदय, माननीय सचिव सांस्कृतिक विभाग आणि माननीय संचालक यांच्या प्रयत्नातून सदर किल्ले हे जागतिक वारसा स्थळामध्ये सामील झालेले आहेत. ही गोष्ट ही आपल्या महाराष्ट्राच्या दृष्टीने आणि भारताच्या दृष्टीने एक स्वाभिमानाची आहे. नक्कीच. पण आता हे जे किल्ले आहेत, आता हे आपण बऱ्यापैकी पर्यटक, आता वाघनखं ज्यावेळेस ज्या सातारा जिल्ह्यामध्ये होती त्यावेळेस या संग्रहालयात बऱ्याच जणांनी शिवप्रेमींनी भेट दिली होती. मात्र आता हे गड किल्ले कसे पाहता येणार आहेत, कधीपासून ह्या किल्ल्यांचं आम्ही एक स्वतंत्र दालन तयार करत आहोत. त्यामध्ये गड किल्ले, पुन्हा जलदुर्ग असे वेगवेगळे दालनं तयार करतो. साधारण एक वर्षभरात आपल्याला सर्व पाहता येतील. नक्कीच. पुढील वर्षभरातच या गड किल्ल्यांचा जी काही प्रतिकृती आहे ती या ठिकाणी पाहता येणार आहे. जर आपण माझ्या पाठीमागं जरी पाहिलं तर याच किल्ल्यांची पूर्णपणे माहिती जी आहे ती आपण या ठिकाणी लावलेली पाहायला. तर अशा पद्धतीचे सर्व फलक, जवळपास 12 किल्ल्यांचे फलक जे आहेत ते या ठिकाणी लावलेले आहेत, जेणेकरून सर्व या किल्ल्यांची काय इतिहासामध्ये माहिती होती, जी काही नोंद होती याची पूर्ण माहिती या ठिकाणी दिलेली एकूणच पाहायला मिळत आहे. कॅमेरामन तुषार जाधवसह संतोष नलावडे, TV9 मराठी, सातारा. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.